जगण्याचा प्रयत्न करा। म्हणा सगळ्यांना आमीन। ज्यादा से ज्यादा जानू तुझे, ज्यादा से ज्यादा जानू तुझे, पास से पास आऊं तेरे, पास से पास आऊं तेरे। जेवढा तुम्ही आणि देवबापाला ओळखणार तेवढं कमीच आहे। दिवसांदिवस ख्रिस्ती लोकांनी किंवा देवाच्या लोकांनी देवाच्या जवळ तुम्हाला आणि मला जसं जाता येईल पोहोचता येईल तेवढं तुम्ही आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जगातले लोक नाराज होतील तर होऊ द्या, घरातले लोक नाराज होतील तर होऊ द्या, मित्रमंडळी नाराज होतील तर होऊ द्या, पाहुणे रावळे नाराज होतील तर होऊ द्या, परंतु तुम्ही पाठीमाग कोणाच्या निघले ते लक्षात ठेवा। आणि जर मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे, ख्रिस्ताचा मी शिष्य आहे, तुम्ही शिष्य जर ख्रिस्ताचे आहात तर पॉल या ठिकाणी म्हणतो तुम्हाला ख्रिस्ताच्या मागे निघायचं, जगाच्या मागे नाही। तुम्ही वधस्तंभ स्वतःने उचललाय, प्रभूने तुम्हाला बळजबरी केलेली नाही। आमेन। प्रभूने तुम्हाला फोर्स केलेला नाही, जबरदस्ती केलेली नाही, गचांडी धरून बाहेर काढून माझा वधस्तंभ घे तुझ्या डोक्यावर, माझं बायबल वाच, अशी काही जबरदस्ती केली का? नाही केलेली। तुम्ही स्वतः निर्णय घेतलेला आहे की मला प्रभूच्या पाठीमाग जायचं आहे आणि मला प्रभूचा एक शिष्य बनायचा आहे। येशू मसीह, मी जर प्रभूचा शिष्य आहे तर ह्या जगामध्ये ज्या दिवसापासून देवाने मला निवडलं आहे त्या दिवसापासून मला प्रभूचं अनुयायी किंवा शिष्य म्हणून जगायचा प्रयत्न करत राहायचा आहे। हे कोणाला आवडू किंवा नाही आवडू, म्हणा सगळेजण आमेन। कोणाला आवडू किंवा नाही आवडू, नाही आवडलं तर मला काय तोटा आहे त्याच्यात? मी देवाची सेवा कार्य करतोय, तुला आवडलं तर म्हणजे तुझ्याकडे पाहून करणार का मी? मग मला प्रभूने निवडलेला फायदा काय? प्रभूने मला धरलंय त्याच्या आत्म्याने त्याचा फायदा काय? प्रभूने मला सत्य प्रगट केला त्याचा फायदा काय? की पॉल या ठिकाणी पुन्हा पुन्हा कबूल करतोय की मी अजून पूर्ण झालेलो नाही, मला अजून देव राज्यामध्ये परिपूर्ण व्हायचं आहे, आध्यात्मिक जीवनामध्ये मला अजून वाढायचं आहे, अजून माझी प्रगती झाली पाहिजे, अजून मला सेवा कार्यामध्ये पुढे आलं पाहिजे, मी अजून याच्यामध्ये समाधानी नाहीये। समाधान मानू नका। येशू मसीह जसं जग जगतंय ना ते समाधानी आहे त्याच्यामध्ये, तेवढ्या आनंदामध्ये। आपण देवाच्या राज्यामध्ये समाधानी नाही, आध्यात्मिक जीवनात तुमची आणि माझी वाढ होणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे। पॉल या ठिकाणी त्या मंडळींच्या समोर अति नम्रपणे सांगतोय की मी ख्रिस्ताचा एक अनुयायी म्हणून तुमच्या समोर एक उदाहरण म्हणून आज हे जीवन जगत आहे आणि आजपर्यंत प्रभूने माझा वापर केलेला आहे, प्रभू मला वापरत आहे, म्हणून मी तुमच्या समोर एक उदाहरण म्हणून स्वतःला सादर करत आहे की तुम्ही माझं ऐकत राहावं, माझ्याकडे पाहत राहावं, मी कसा जीवन जगतो, मी कसा वागतो, मी कसा बोलतो, मी कसा राहतो, त्याच्या उदाहरणाचा प्रभाव किंवा परिणाम लोकांसमोर पाडत आहे, आपल्या भाषेमध्ये छाप पाडत आहे। ही मंडळीने तो आदर्श घ्यावा, मंडळीने ते उदाहरण घ्यावं आणि आपल्या समोर कुठलं सेवक उदाहरण नाही, आपल्या समोर फक्त ते उदाहरण आहे। येशू मसीह की जर आपल्या समोर जर प्रभू
उदाहरण आहे. देव जर आम्ही उदाहरण आमच्या समोर आहे, तर आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की मी जोपर्यंत ह्या पृथ्वी तलावरती आहे, मला प्रभूच्या मागे चलत राहायचं. जोपर्यंत श्वास माझा देव माझ्यामधून काढून घेत नाही, तोपर्यंत मला प्रभूच्या मागे चालायचं आहे. बघा, कुंभार जो असतो ना, कुंभार, तुम्ही आता नेहमी त्याच्याकडे गेलो ना, तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल. आमेन. काय करतो कुंभार? मातीला आकार देत असतो. आमचा कुंभार हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या कुंभाराच्या हातामध्ये त्या काळात देवाचा सेवक पॉल नम्रपणे पुन्हा जायचा, कारण त्याला देवाच्या राज्यात वाढण्याची फार इच्छा होती. आम्ही आमच्या कुंभाराच्या हातामध्ये रोज क्षणाला पडणं गरजेचं आहे. जेवढा तुम्ही आणि मी त्याच्या हातामध्ये पडत राहू, तसा तो कुंभार, तो देव, तो प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनाला आकार देतो. कसं पात्र बनायचं, कोणतं पात्र बनायचं, कसं पात्र बनलं पाहिजे, हे आपण त्याला शिकू नये. आपण माती आहोत हे लक्षात ठेवायचं, आणि त्याला जसं पात्र आवडेल, त्याला जसं तुमचं आणि माझं जीवन पास करायचं किंवा पसंत करायचं, तसा तो बनवणार आहे. पण ते पात्र बनत असताना नेहमी लक्षात ठेवा, त्रास होत असतो. सहजासहजी मडकं कुंभाराला बनवता येत नाही. कितीतरी वेळ त्या मातीतली घाण किंवा काडी किंवा कचरा किंवा खडा जे काही अडखळत करील, ते बाजूला काढावं लागतं त्याला. कितीतरी कष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि कालांतराने तुम्ही आणि मी पाहतो तो माठ तयार होतो. तुम्हाला मला असं वाटत असेल, मी प्रभूच्या हातामध्ये आलो आणि लगेच माझं चांगलं जीवन होईल, लगेच माझं आशीर्वादित जीवन होईल, लगेच मी आध्यात्मिक जीवनात स्ट्रॉंग होईल, मी आध्यात्मिक जीवनात मजबूत होईल, असं वाटतं आपल्याला. पण ज्यावेळेस प्रभू आपल्याला हातामध्ये घेतो ना, त्यावेळेस त्याला आवडणारं पात्र तो बनवतो. म्हणजे त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचा स्वभाव त्या मडक्यामध्ये किंवा त्या मातीमध्ये किंवा त्या पात्रामध्ये किंवा तुमच्यात आणि माझ्यात तो घालत असतो. आणि त्या पात्राला म्हणजे आमच्या सारख्या लोकांना त्याच्या हातामध्ये आल्यानंतर त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्यास तो तसा पात्र बनवतो. म्हणा आमेन. आणि ते पात्र बनणं म्हणजे साधी गोष्ट आहे. जसा म्हणून या ठिकाणी देवाचा सेवक या ठिकाणी पॉल या ठिकाणी तेच उदाहरण देत आहे तुम्हाला. मग त्रास होणारच आहे, कोणाला कोणी सांगता येत नाही. पण रोज म्हणा मी प्रभूच्या हातातलं पात्र आहे. रोज म्हणा प्रभू मला घडवत आहे. रोज म्हणा प्रभूचा स्वभाव माझ्यामध्ये टाकत आहे. प्रभूची इच्छा माझ्यामध्ये दिसत आहे. प्रभूची योजना तू माझ्यामध्ये पूर्ण करत आहे. पण पात्रातली मडका हातामध्ये घेते, पण त्या घाण काढायला गेला का प्रभू, लगे लोक म्हणतात नको नको मला नाही बनायचं बाबा प्रभूच्या आवडणारा पात्र. नको 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 प्रभूचा स्वभाव माझ्यामध्ये नको 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 प्रभूची इच्छा पूर्ण करायला नको बाबा, लई त्रास होतो तिकडं. कायला करायची सेवा? सेवा सोपी नाही. येशू मसीह की
सेवा सोपी नाही. पात्र तुम्हाला आणि मला सुंदर दिसतंय, पण त्याला किती त्रासातून जावं लागतं तेव्हा ते पात्र सुंदर बनतंय. लक्षात ठेवा. ज्या पात्राला वाटतं, ज्या भांड्याला वाटतं की सुंदर बनावं, त्याने प्रभूच्या हातामध्ये रोज पडणं गरजेचं आहे. कुंभाराच्या हातामध्ये रोज पडणं गरजेचं आहे. जेवढ्या तुम्ही आम्ही कुंभाराच्या हातामध्ये पडणार आहे, लक्षात ठेवा, तो कुंभार त्याला आवडणारं पात्र तुमच्यातून आणि माझ्यातून घडवणार आहे. आणि ते पात्र चमकदार पात्र बनेल, ते पात्र उपयोगीचं पात्र बनेल देवाच्या राज्यासाठी. तेच पात्र पापांची क्षमा देणारं बनेल, तेच लोकांना शिकवणारं पात्र बनेल, तेच लोकांना अभिषेक देणारं पात्र बनेल, तेच पात्र लोकांचं कल्याण करणारं पात्र बनेल. ज्याला देव घडवतो तेच पात्र म्हणजे त्या लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनेल. ज्या पात्राला देव घडवत नाही ते पात्र मंडळीसाठी, लोकांसाठी आशीर्वादाचं कारण नसतं. यीशु मसीह की जीवन के मेरे राजा हो तुम, जीवन के मेरे राजा हो तुम, नैया के मेरे किनारा हो तुम, नैया के मेरे किनारा हो तुम. जर तो तुमच्या जीवनाचा राजा आहे, तुम्ही म्हणा प्रभू मला घडवा. बसा प्रभूच्या पायात. प्रभू माझं जीवन तुला समर्पित केलंय, घडव मला, बनव मला, तयार कर मला. पण लोकांना वेळ नाही, लोकांना टाइम नाही प्रभूच्या पायाजवळ बसायला, देवाचं वचन वाचायला, देवाचे गाणे गायला, देवाची उपासना करायला. टाइम नाही देवाच्या मंदिरात यायला, वेळ नाही त्यांना. मग अशा लोकांना प्रभू घडू शकतो का? अशा लोकांना प्रभू बनवू शकतो का? कधीच बनवू शकत नाही. लक्षात ठेवा. आपल्याला जर घडण्याची इच्छा आहे तर तुम्ही आम्ही स्वतः देवाच्या हातामध्ये पडा आणि रोज म्हणा की प्रभू मला घडायचं आहे, म्हणून मी तुझ्या मंदिरामध्ये येतो. मला घडायचंय माझ्या जीवनाला, आध्यात्मिक जीवनात, म्हणून मी पवित्र शास्त्र वाचत आहे, म्हणून मी उपवास करत आहे. प्रभूच्या पायाजवळ बसणार नाही आणि म्हणणारच नाही तर प्रभू पुन्हा सांगेल तुम्हाला धरून बळत बसवणार नाही प्रार्थनेसाठी. तुमची इच्छा पाहिजे, माझी इच्छा पाहिजे. मला चांगलं बनायचं आहे, मला एक चांगलं पात्र बनायचं आहे, मला एक अभिषिक्त पात्र बनायचं आहे, माझ्या प्रभूने सामर्थ्याने उपयोग करणारं पात्र मला बनायचं आहे. यासाठी मी स्वतःहून प्रभूच्या हातामध्ये रोज पडलं पाहिजे. रोज प्रभूच्या हातामध्ये पडलं पाहिजे. जोपर्यंत प्रभूच्या हातामध्ये तुम्ही आणि पडणार नाही, प्रभू तुम्हाला घडवणार नाही. आणि तुम्हाला आत्म्यामध्ये आनंद कसा जाणवणार? तुमचा आत्मा आनंदित आहे म्हणून कसा जाणवणार तुम्हाला? आत्मा संतुष्ट, आत्म्यात तुम्हाला तो उल्हास आणि आत्म्यात तुम्हाला आणि मला आनंद दिसला पाहिजे, जाणवला पाहिजे की प्रभू माझ्या बरोबर आहे, प्रभू मला घडवत आहे. आमेन. प्रभू मला बनवत आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे मला बनवत आहे. माझ्या आत्म्यात मला त्याचा आनंद जाणवत आहे. जग आमच्या समोर पसरलं आहे, आम्हाला काय करायचं जगात? जगातल्या लोकांना त्याच्या तारणासाठी आम्ही उभे आहोत ना. पण आम्ही हेच विसरून गेलो की आम्ही त्यांच्या तारणासाठी उभे आहेत, आम्ही त्यांच्यामध्येच मिक्स होतोय. तर मग ते उदाहरण कोणाला समोर पुढे ठेवते? तसा पॉल या ठिकाणी तीच गोष्ट तुम्हाला आणि मला शेअर करत आहे, तीच गोष्ट तुम्हाला आणि मला तो सांगत आहे. येशू मसीह की, येशू मसीह की. तुम्ही आणि परवानगी द्या प्रभूला आपल्या जीवनामध्ये, त्यावेळेस प्रभू तुम्हाला आणि मला घडवण्यास चालू करेल. आणि मग घडवण्यास चालू केलं, छने घेईल, हातोडा घेईल, ठोकायला चालू केल, मग
वाढायचं का मोठे? नको 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 प्रभू, सोड मला, सोड मला. ए प्रभू, नाही नाही, मला घालायचं नाही बाबा, लय त्रास व्हायला लागला. अरे प्रभूला घाण बाहेर काढायचं ना तुमच्यात आणि माझ्यात. वाईट स्वभावच बाहेर काढायचा ना. म्हणा आमेन. जे देवाला आवडत नाही, जे देवाला प्रिय नाही, जे देवाला तुमच्यातून माझ्यातून पसंत नाही, देवाला ते बाहेर काढायचं आहे. आमेन. जर देवाला ते बाहेर जर काढायचं असेल तर तुम्हाला आणि मला तो ठोकणारच आहे. आणि ठोकला तर त्रास तुम्हाला होणारच आहे. आणि त्रास झाल्यावर तुम्ही हात वर करायचा, प्रभू नको नको नको, मला नाही यायचं तुझ्या जवळ आता. कचरा बाहेर कसं काय निघणार? काड्या बाहेर कसं काय निघणार? खडे बाहेर कसं काय निघणार? देवाला आवडणारे पात्र कसं काय बांधणार मग? तुम्ही एका ठोक्यातच नको 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 म्हणायला लागला. मग देव म्हणून चल हो बाजूला, दुसरं पात्र आहे का कोणी तयार? देव म्हणून चल तू ये बाबा. तो तयार नाही, त्याला बाजूला सोडलं. ती तयार नसेल तर तिला बाजूला सोडतो प्रभू, तिसरं पात्र. असं नाही की तुमच्या नाकातच मोती वावलेला आहे, तुम्हीच लोक पाहिजे प्रभूला, असं काही नाही. जे तयार असतील प्रभू त्यांना घडवण्यास तयार असतो. म्हणा आमेन. म्हणा सगळ्यांना आमेन. जीवनाचा राजा जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला जर केलेला आहे, आपल्या जीवनामध्ये त्याला परवानगी देणं फार महत्त्वाचं आणि फार गरजेचं आहे. यासाठी की त्याने जर तुम्हाला आणि मला त्याच्या हातामध्ये जर घेतलं तर तो त्याचा स्वभाव तुमच्यामध्ये टाकेल. त्याच्यातले फळ तुमच्यामध्ये टाकेल. त्याच्यातले वरदान तुमच्यामध्ये तो टाकेल. त्याच्यातलं प्रेम तुमच्यामध्ये टाकेल. त्याच्यातले जे काही गुण, त्याच्यातले जे काही स्वभाव आहे, सगळे त्या पात्रामध्ये तो टाकेल. आमेन. त्या पात्रामध्ये ते स्वभाव यावे ही त्या देवाची इच्छा आहे. म्हणून पॉल देवाच्या हातामध्ये पुन्हा पुन्हा पडतोय का? कुंभाराच्या हातामध्ये पुन्हा पुन्हा पडतोय. तुम्हाला अजून पूर्ण व्हायचं देवा, मी अजून पूर्ण नाहीये. आणि आम्ही म्हणतो आम्ही लई पूर्ण झालो. एवढ्या वेळेस बायबल वाचलं, तेवढ्या वेळेस बायबल वाचलं. वागतो का तसा? राहतो का तसा? जगतो का तसा? करतो का तसा? करतेत का तसे? नाही, आम्ही लई बायबल नाही, आम्हाला वचन माहिती ना पुढे. हे बघा इथं वचन लिहिलंय, नाही हे बघा हे लिहिलंय, आम्हाला माहिती नाही वचन पुढे काय. बोलण्यात माहिर नका. पॉल एवढा मोठा 14 पत्र लिहिलेला आणि अतिशय नम्र माणूस, तो जर स्वतःला प्रभूच्या हातामध्ये समर्पित करत आहे आणि अजून देखील तो म्हणतो प्रभू मला घडव, प्रभू मला बनव, प्रभू अजून मला तयार कर, तुझ्या योग्यतेचं पात्र मला. आणि आज आम्ही काय बोलतो? 2 कारणे आले तर, थोडं बायबलचं वचन माहित नाही तर, थोडी अनुक्रमणिका माहित जर झाली तर, थोडं जर चमत्कार देवाने तुम्हाला करण्यास कृपा दिली तर नाही ठेवून जातो. पास्टरला काय वचन सांगता येतं? मी पाहिजे होतो तिथं. पास्टरला काय गाणे गाते? पास्टर पास्टरच्या जागी मी पाहिजे असं. मी गाणे गायला पाहिजे होतो, मी प्रार्थना करायला पाहिजे होतो तिथं, मी वचन सांगायला पाहिजे होतं. काय पास्टर वचन सांगत नाही, काय नाही. गर्व येतो माणसामध्ये, इगो येतो माणसामध्ये. एवढा मोठा देवाचा सेवक स्वतःला झुकवत आहे, खाली नम्र करत आहे, शून्य करत आहे स्वतःला आणि प्रभूच्या हातामध्ये तो स्वतः पडत आहे. माझे विचार लाल प्रभू, तू माझा कुंभार आहे, तू माझा कुंभार आहे, तू माझा कुंभार आहे. म्हणायचं आमेन. तुम्हाला घडण्यास देव तयार आहे, तर तुम्ही देवाच्या हातात पडण्यास तयार आहात. तुम्ही तयार असाल तर प्रभू घडवेल. पण प्रभूची काय इच्छा आहे? जसा तो आहे, कोण? येशू ख्रिस्त, तसं तुम्ही बनावं, त्याच्यासारखं बनावं ही प्रभूची इच्छा आहे. म्हणा सगळेजण आमेन. म्हणा सगळेजण आमेन.
ती मनोवृत्ती किंवा प्रभूचे विचार तुमच्या आणि माझ्यामध्ये तो टाकायला तयार आहे. म्हणजे कुंभाराचं सगळं तुझ्यामध्ये, कुंभाराचं सगळं माझ्यामध्ये, देवाचं सगळं तुझ्यामध्ये, देवाचं सगळं माझ्यामध्ये, सगळं टाकायला तयार आहे. पण सहजासहजी टाकू शकतो का सांगा? एखादा बाप सहजासहजी प्रॉपर्टी आपल्या मुलाच्या नावावर करून देईल का? घेऊन टाक. सहजासहजी सगळं घेऊन टाक. आणि तो हात वर करतो का असा? जगातला करू शकतो का? नाही करणार. मग तो प्रभू तरी काय करणार? सगळं तुम्हाला देणार का लगेच? कधीच देणार नाही. म्हणून देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतं, तुम्हाला आणि मला या ठिकाणी शिकायला मिळतं, तुम्हाला आणि मला या ठिकाणी ऐकायला देखील मिळतं. पण लोक देवाच्या इच्छेप्रमाणे घडण्यास स्वतःला देत नाही. जगाच्या इच्छेप्रमाणे हा चला ना, चला चला त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्याला काय होतं पास्टर? त्यांच्या विचाराला मिक्स होतात. जगिक जीवनामध्ये जेवढं अविश्वासू माणूस आहे, अविश्वासू माणसं आहेत, अविश्वास गावकरी लोक आहेत, त्यांच्यामध्ये लगेच सामील होऊन जातात. त्यांचं ऐकण्यास लगेच तयार, थोडा विचार करणार नाही मनुष्य. नाही बाबा का करायचं नाही असं, का करावं असं, थोडा विचार करणार लगेच त्यांचं ऐकणार. ताबडतोब झटपट की त्यांच्यामध्ये सामील होऊन जातो मनुष्य. पण देव राज्यामध्ये तसं करता येत नाही. फरक आहे जगामध्ये आणि तुमच्यामध्ये, फरक आहे. मनासाच्या नामे तर मी जर प्रभूचं जर पात्र आहे, तर प्रभूचे विचार आज मी घेऊन जगणारा एक व्यक्ती आहे. एक तिमोथेचं पुस्तक आपण काढू, 4था अध्याय 15 वचन. पहिले तिमोथेकरास पुस्तक 4 अध्याय 15 वचन. तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी, तुझी प्रगती सगळ्यांना दिसून यावी, म्हणून तू ह्या गोष्टींचा अभ्यास ठेव, म्हणून तू ह्या गोष्टींचा अभ्यास ठेव, त्यात घडून जा, त्यात घडून जा, स्वतःला वाहून घे. काय म्हणतो देवाचा सेवक तिमोथेला, आपल्या लेकराला प्रभू मध्ये जे आध्यात्मिक तुम्ही माझे मुलं आहात. पौल या ठिकाणी तिमोथेला देखील असं म्हणतो की तू माझं तिमोथे आहे, माझं लेकरू आहे प्रभू मध्ये. मी तुला वाढवलं, लहानच मोठं केलं, सेवा कार्य आध्यात्मिक जीवनात कशी करायची सगळ्या काही तुला मी शिकवलं आहे. आणि तू माझ्या बरोबर आता लहानसा मोठा झालेला आहे प्रभूच्या राज्यामध्ये. हालेलुया. आता ये तू समजून घे की तुझी प्रगती काय, तुझी प्रगती काय, प्रगती आमची. माझा मुद्दा हाच आहे, तुमची वाहन काय ख्रिस्ताच्या राज्यात. पौल आपल्या लेकराला सल्ला देतोय, तुमची प्रगती काय. 15 वर्षापासून इथं तेच फटाकडे वाजायचे, तेच कपडे घ्यायचे. प्रगती काय? जगातल्या लोकांमध्ये ज्यावेळेस आम्ही मिक्स व्हायला जातो, ही प्रगती नाही आमची, ही प्रगती नाही. आम्ही अधोगतीला चाललोय, आम्ही रिवर्स गिअर टाकलाय गाडीचा, आम्ही माघार घेतली. मग 15 वर्ष तुम्ही आम्ही देवामध्ये राहू काय करत आहे, काय शिकत आहे, काय उदाहरण आपल्या समोर ठेवलं आहे, काय ऐकत आहोत आपण, काय मनावरती बिंबवत आहे, काय या ठिकाणी येऊन भक्ती करत, प्रार्थना करत, आराधना करत, काय घेत काय आहात, काय शिकत काय आहात तुम्ही. आणि पवित्र आत्मा काय शिकवत आहे तुम्हाला आणि मला.
इथं आल्यानंतर हे करा, तिथं गेल्यानंतर ते करा. हे फार महत्वाचं. ख्रिस्ती लोकांची प्रगती ही जगातल्या लोकांबरोबर मिक्स प्रगती नाहीये. लक्षात ठेवा. आम्हाला लोक विचारतात, आम्ही पण जगामध्ये राहतो, पण आम्ही नाही करत, करू पण शकणार नाही, कारण कुंभाराच्या हातातलं पात्र आहेत आम्ही. त्या कुंभाराला जसं वाटेल तसंच आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो. पूर्ण नाही झालो, पण पूर्ण होण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तसं वाढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पौल आपल्या लेकरांना हे सांगत आहे, तुझी प्रगती आहे सर्वांना दिसून यावी. सगळ्यांना तुम्ही जर प्रभूचे लेकर आहे तर तुमची प्रगती चर्च मध्ये नका दिसून देऊ. चर्च मध्ये कोणी येतं हालेलुया गातात, राजकारणी लोक पण येतात, ते पण हालेलुया म्हणतात. त्यांना पण बायबल वाचन सगळं माहिती आहे. काय जगातले लोक पण हालेलुया म्हणतात. हालेलुया म्हणजे काय झालं? हालेलुया म्हणजे देवाची स्तुती असते. ते म्हणतात म्हणजे काय झालं? चर्च मध्ये आमची प्रगती दिसून नये. मला तुम्हाला सादर करायचं नाही, तुम्ही मला सादर करू शकत नाही. मी काय जगतोय, तुम्ही काय जगता. आम्हाला सगळ्या जणांना आमची प्रगती ख्रिस्तामध्ये काय त्याला दिसू द्या. कोणाला दिसू द्या? प्रभूला दिसू द्या, ख्रिस्ताला दिसू द्या की तुम्ही कसं जीवन जगत आहात या भूमीवर, तो पाहत आहे. आणि त्यानंतर मानवाला दिसली पाहिजे. आमेन. त्यानंतर प्रगती तुमची गावातल्या लोकांना दिसली पाहिजे. तुम्ही गावातल्या लोकांबरोबर कसं राहतात, आध्यात्मिक जीवनात तुमची प्रगती काय झालेली, वाढ काय झालेली आहे. किंवा त्याला पौलाने या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे की तुझी प्रगती सगळ्यांना काय कर दिसू दे. तुला पवित्र आत्म्याचं ज्ञान किती अवगत झालेलं आहे किंवा प्राप्त झालेलं आहे, तुला किती मार्ग समजला आहे, किती देवाचं वचन समजलेलं आहे, किती तुला सत्य समजलेलं आहे, किती तू प्रभूच्या पाठीमागे चालत आहे आणि किती देवाच्या वचनाला धरून तू या भूमीवर जगत आहेस. पाहू दे लोकांनी तुला. चर्च मध्ये येणाऱ्या लोकांना, जगातल्या लोकांनी पाहू द्या तुम्हाला की तुम्ही देवाचे लोक आहात. तुमची प्रगती दिसली पाहिजे. तुम्ही त्यांच्या समोर एक उदाहरण म्हणून राहिले पाहिजे. तुमची सेवा, प्रार्थना, आराधना, उपासना, चर्चला येणं, बायबल वाचणं, सगळ्या गोष्टी जर तुम्ही त्याच्या हातातलं पात्र आहे तर या जगातल्या लोकांसमोर एक उदाहरण म्हणून जगणं गरजेचं आहे. पाहुण्यात उदाहरण म्हणून राहणं गरजेचं आहे. मित्रमंडळीत उदाहरण म्हणून राहणं गरजेचं आहे. घरात पण उदाहरण म्हणून राहणं गरजेचं आहे. मी त्याच्यात मिक्स होऊ शकत नाही. आणि मग प्रगती फक्त इथंच दाखवायची, बाहेर गेल्यानंतर जैसे ते वैसे. काय उपयोग आहे प्रगतीचा? शून्य भोपळा मार्क मिळेल. पौलाने या ठिकाणी वॉर्निंग दिलेली आहे आपल्या लेकरांना, प्रगती दिसू दे म्हणजे काय. गावकरी बदलले पाहिजे तुमच्याकडे माझ्याकडे बघू म्हणा सगळेजण आमेन. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे तुमची आणि माझी प्रगती दिसली पाहिजे. येशू मसीह की बोला, येशू मसीह की. म्हणून ख्रिस्ती राज्यामध्ये तुम्ही आणि वाढण्याचा प्रयत्न करा. नाही तर यायचं म्हणून येऊ नका, चर्चला करायची म्हणून करू नका, भक्ती उपासना करायची म्हणून करायचं नाही, वाचायचं बायबल म्हणून वाचायचं नाही. तुमचे आणि माझे संबंध
ज्या दिवसापासून पुन्हा सांगेल देवाने तुमचं आणि माझं तारण केलंय, त्याचं नातं आणि तुमचं नातं कसं आहे तुम्ही बघा. तुम्ही देवाबरोबर कसं जीवन जगता हे बघा. देवासोबत तुमचं रिलेशन नातं काय हे तुम्ही बघा. ख्रिस्ताच्या राज्यात तुमची वाढ काय झालेली हे तुम्ही बघा. आणि जर वाढ तुमची आणि माझी जर झालेली नाही तर काय उपयोग आहे देव. येशू मसीह की, येशू मसीह की. आणि ज्या मनुष्याला वाढणाऱ्या देवाच्या राज्यात वाढत वाढत तुम्ही ज्यावेळेस पुढे पुढे येतात, जगातल्या खूप गोष्टी तुम्हाला आणि मला पाठीमागे घेऊन जाणाऱ्या असतात. खूप गोष्टी तुम्हाला आणि मला मागे घेऊन जातात. देव राज्यात तुम्हाला आणि मला ते परिपक्व होऊ देत नाही, तुम्हाला आणि मला ते वाढू देत नाही. मग तुम्ही आणि काय करणार? याचा सामना कसं काय करणार? याला पराजित कसं काय करणार? याला हरवणार कसं काय तुम्ही आणि याला तुम्ही आणि दाबणार कसं काय खाली? याचा तुम्ही आणि विचार करा. येशू मसीह की. म्हणून आमच्यातून अशा गोष्टी बाहेर निघण्यासाठी तुम्हाला आणि मला प्रभूची गरज आहे. मला ख्रिस्ताची गरज आहे. आणि आज म्हणा मी तुझं पात्र आहे आणि तू माझा कुंभार आहे. मुझको बना प्रभु, मुझको उठा प्रभु, अपना बना प्रभु, अपना बना प्रभु. आमेन. हालेलुया.